रामराम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही नवीन काहीतरी नेहमी ट्राय करत असता, पण कधीतरी जुनं पण काहीतरी ट्राय करून नक्की खा. आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला पारंपरिक सोप्या पद्धतीच्या रेसिपीज मिळतील. आज मी तुमच्यासाठी आणले डबल बीन्सची भाजी. आणि ही भाजी इतकी चविष्ट असते, मटणाच्या रश्श्याला सुद्धा मागे पाडेल एवढी चविष्ट असते. चला की बघूया तिजोरी उघडून. इथे मी सगळी तयारी आधीच करून घेतली आहे. एक बारीक कांदा चिरलाय, 4 लसूण पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय, एक छोटासा टोमॅटो चिरलाय आणि कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते डबल बीन्स म्हणजे काय असतं नेमकं. हे बघा, हे ताजे डबल बीन्स आहेत आणि याचंच कडधान्य म्हणून तुम्हाला किराणा दुकानामध्ये एक डबल बीन्स म्हणून तुम्हाला मिळून जाईल. तर ते भिजवत ठेवायचं असतं रात्रीचं आणि मग त्याची भाजी करायची असते. पण हे जे आहेत हे ताजे आहेत. तर हे दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे अशा रंगाचे असतात, काही गुलाबी रंगाचे असतात, काही पांढऱ्या रंगाचे पण असतात. तर पांढऱ्या रंगाचे जे असतात ना ते पण आता दिसतील तुम्हाला. जर इथे मिळाले तर मग मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. हे बघा, हे अशा पद्धतीचे असतात आणि हा पण एक घेवड्याचाच प्रकार आहे. तर हे तुम्हाला आहे ना आत्ता ह्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये मिळून जातील. अजून हिवाळा संपलेला नाही आहे, पण या सीझनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. हे बघा, ही पांढरी बीन्स मिळाली मला आणि ही गुलाबी रंगाची आहे. ह्या अशा पद्धतीने असतं. आता ह्यालाच काय करतात, वाळवतात आणि मग हे किराणा मालाच्या दुकानामध्ये विकायला असतं. तर तुम्ही तशा पद्धतीने पण आहे ना तुम्ही करून खाऊ शकता भाजी. आणि ही ताजी आहे त्यामुळे ही मी तुम्हाला कशी बनवायची दाखवते. अगदी मटणाच्या रश्श्याला पण मागे सोडेल अशी ही भाजी चविष्ट होते. तर बघूया आपण रेसिपी. आता हे मी सगळे साफ करून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेते. आता हे धुवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं आहे ते. गॅसवर मी कुकर पण ठेवणार आहे. आता हे मी कुकरमध्येच करणार आहे कारण याला शिजायला थोडा वेळ लागतो. तर कुकरमध्येच करणार आहे मी. आणि आता मी इथे वाटण घेणार आहे करून, जोपर्यंत कुकर तापतोय तोपर्यंत. हे लसूण, आल्याचे तुकडे आणि कांदा आणि खोबरं हे जे काय भाजून घेतलं होतं ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. नेहमीप्रमाणेच आपलं वाटण करायचं आहे. जे आपण बाकी सगळ्या गोष्टींना करतो ना तशा पद्धतीनेच मी वाटण केलेलं आहे. एकदम साध्या पद्धतीने ही भाजी मी तुम्हाला दाखवते आहे, पण याची चव इतकी छान असते ना. तुम्ही ही भाजी एकदा खाल्ली ना तर पुन्हा पुन्हा बनवून खाल. आणि काय त्याच भाज्या खायच्या, जरा वेगळ्या पद्धतीच्या आणि वेगळ्या भाज्या पण खायला पाहिजेतच. हे बघा, मी कुकर तापत ठेवलेला, कुकर तापलेला आहे. आता मी इथे 1 चमचाभर तेल टाकणार आहे याच्यामध्ये. तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता, सोयाबीन तेल वापरा, सूर्यफूल तेल वापरा, पण चांगलं शुद्ध तेल वापरा. आता हे तेल छान तापलेलं आहे. गॅसची फ्लेम मी इथे कमीच ठेवलेली आहे. आणि एक छोटा कांदा मी जो चिरला होता, बारीक चिरला होता, तो मी फोडणीमध्ये टाकणार आहे. आता हा कांदा छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत याला परतून द्यायचा आहे. गुलाबीसर रंग आला की मग याच्यामध्ये मी टोमॅटो बारीक चिरलेला टाकणार आहे. टोमॅटो पण मी एक छोटासाच टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा पण छोटाच घेतलेला आहे. कांदा जास्त नाही टाकलाय मी. टोमॅटो पण टाकते आणि हे छान असं 1 मिनिटभर छान परतून घ्यायचंय कारण याला एकदम मऊसरपणा आला पाहिजे टोमॅटोला आणि कांद्याला. त्यामुळे हे छान असं मिनिटभर परतून द्यायचंय. अजिबात घाई गडबड करायची नाही. आणि हे छान असं फ्राय झालं की मग याच्यामध्ये आपण वाटण टाकूया. जे वाटण बनवलं ना ते टाकूया. हे बघा, आता मऊसर शिजलाय टोमॅटो पण. आणि यामध्ये मी आता वाटण टाकते आणि वाटण पण 1, 2 ते 3 मिनिटं छान परतून द्यायचंय. आपण कांदा आणि खोबरं हे भाजून घेतोच, परंतु वाटण पण भाजणं हे तेवढंच आवश्यक आहे कारण त्याचा कच्चेपणा जावा म्हणून. थोडाफार कच्चेपणा राहिला असेल तर. आणि छान वाटण भाजलं ना, थोडं तेल सुटलं ना तर भाजी पण खूप चविष्ट होते आणि छान अशी रसरशीत होते.
आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पण मी याच्यामध्ये टाकून दिलं. आता हे छान असं मिसळून घेऊ आणि याला तेल सुटेपर्यंत छान परतायचं आहे. आता मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला होता वाटण्यासाठी आणि तो उभा कापला आणि तो भाजून घेतला. त्यानंतर खोबरं पण मी 2 चमचे खिसून घेतलं होतं आणि ते पण छान भाजून घेतलं गुलाबी रंगाचं होईपर्यंत. आता हे वाटण हे बघा सुकलंय हे वाटण पूर्ण आणि तेल पण सुटलेलं आहे छानपैकी. तर आता या ठिकाणी मी पाव चमचा हळद टाकणार आहे आणि 1.5 चमचा मालवणी मसाला टाकणार आहे. तुम्ही तुमच्या घरी कोणताही घरगुती मसाला असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाका. लहान मुलं असतील घरात तर थोडं कमी तिखट वापरा आणि कांदा लसूण मसाला पण टाकू शकता किंवा तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी टाकू शकता, पण मी टाकलेली नाहीये. हा मालवणी मसाल्याच्या पद्धतीने मी दाखवलेला आहे तुम्हाला, म्हणजे कोकणी पद्धतीने दाखवलाय. खरं तर हे आमच्याकडे भाजी अशाच पद्धतीने करतात. आणि गरम मसाला पाव चमचा टाकलेला आहे. आता हे छान असं मिसळून घेऊया आणि एक अर्धा मिनिट फक्त परतायचं आहे याला वाटणामध्ये, म्हणजे मसाले छान शिजतात याच्यामध्ये. आता हे छान शिजलेलं आहे आणि आपण आता याच्यामध्ये डबल बीन्स टाकूया. ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते. सेम टू सेम आपल्या छोले जे असतात ना त्याच्यासारखीच लागते चवीला. तर तुम्हाला छोले जर आवडत नसतील तर ही भाजी ऑप्शनल म्हणून तुम्ही खाऊ शकता, पर्यायी म्हणून तुम्ही खाऊ शकता. ही भाजी पण खूप चविष्ट असते खायला आणि ही भाजी तुम्ही पुरी बरोबर खा, चपाती बरोबर खा किंवा भाकरी बरोबर खा किंवा तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता. म्हणजे या भाजी बरोबर तुम्हाला दुसरं काही पाहिजे असं काहीच नाहीये. तुम्ही हे सुद्धा असं करून खाऊ शकता. आणि आता मी इथे पाणी टाकलेलं आहे. पाणी थोडं थोडं करून टाकते मी याची कन्सिस्टन्सी बघते कसं, म्हणजे पाणी खूप जास्त टाकायचं नाहीये, अगदी एकदम पातळसर होईल असं पण नाही टाकायचंय. थोडी भाजी ही अशी घट्टसरच ठेवायची आहे मला, त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलंय, म्हणजे एक वाटी पाणी लागलं मला समजा असं. आणि आता मी मीठ टाकणार आहे याच्यामध्ये, कारण पाणी टाकल्यानंतर मिठाचं प्रमाण व्यवस्थित टाकता येतं आपल्याला. तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि याला छान असं मिसळून घेते आणि कुकरचं झाकण लावून घेते. कुकरचं झाकण लावल्यानंतर गॅसची फ्लेम मी मध्यम करणार आहे आणि याच्या 4 शिट्ट्या होऊन देणार आहे. आता तुमच्या कुकरवर डिपेंड आहे 3 शिट्ट्या काढायच्या का 4 शिट्ट्या काढायच्या. जास्तीत जास्त 4 शिट्ट्या, चांगली शिजते भाजी आणि गाळ पण होत नाही. आणि 3 शिट्ट्या म्हणलं तर थोडी मध्यम शिजते भाजी. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तर मी इथे 4 शिट्ट्या काढून घेतल्यात. ही पहिली शिट्टी झाली. तुम्हाला पूर्ण 4 शिट्ट्या दाखवणार आहे मी. आणि शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केलाय आणि गॅस बंद केल्यानंतर कुकर पूर्ण थंड होऊन दिला आणि मगच मी त्याचं झाकण उघडलेलं आहे. हे लक्षात ठेवा, कुकर पूर्ण थंड होऊन द्या आणि मगच झाकण उघडा. हे बघा किती छान रश्शेदार भाजी वाटते ना. अगदी खूपच जास्त रस्सा केलेला नाहीये मी, थोडी अशी घट्टसर ठेवलेली आहे, म्हणजे ह्याची ग्रेव्ही खूप छान लागते. हे बघा शिजले दाखवते, हे बघा अशा पद्धतीने शिजले, गाळ पण झालेला नाहीये. आता मी ही डब्यात भरते. आपला भाजीचा डबा तर तयार आहे आणि तुम्ही ही भाताबरोबर खा, भाकरी बरोबर खा, तुम्हाला ज्याच्या बरोबर खायचे त्याच्या बरोबर खा. तयार आहे आपली डबल बीन्सची भाजी. आता आपण ही सर्व करूया. आहे की नाही मस्त रसरशीत अशी. नक्की ट्राय करा. अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बेस खावा, बेस राहावा.